नमस्कार. आपण आज घेऊन आलेलो आहे 300 लिटरचा क्रीम सेपरेटर मशीन, जे की आपल्याकडे दोन मॉडेल आहेत. एक MS मॉडेल आहे आणि दुसरा आहे ते मिनी SS मॉडेल आहे. आता या दोन्हीमध्ये फरक काय येतो सांगतो तुम्हाला. जे जार येतो तो 25 लिटरचा जार येतो, तो अल्युमिनियम मध्ये असतो. आता MS मॉडेल मध्ये जर बघितला तर साईड पॅनल जो आहे तो MS मध्ये असतो, त्याला कलर दिलेला असतो निळ्या कलरचा. बाकीचा जो नळ येतो तो स्टेनलेस स्टील येतो. भांडी तुम्ही मूव्ह करू शकता. बॉल आहे तो लोखंडी असतो पण दिसायला स्टील असतो. बाकीचे जे सगळे पार्ट जे आहेत ते दिसायला अगदी स्टील असणार. तुम्ही समोरून बघितला तर ते तुम्हाला कळणार नाही की हे लोखंडी आहे म्हणून, पण हे दिसायला स्टील असतं पण हे लोखंडी असतं. आणि याच्या आतमध्ये जे 26 प्लेट्स असतात त्या प्लेट्स पण अगदी लोखंडी असतात, पण त्याला प्लेटिंग केलेलं असतं, ते काही कालांतराने गंजतं. आता हे जर मॉडेल बघितला तुम्ही तर ह्याच्यामध्ये जार जो आहे तो अल्युमिनियम आहे, सेम कॅपॅसिटी आहे. याचा साईड कव्हर येतो तो स्टील येतो. कास्टिंगची बॉडी हेवी मधली येते, दोन्हीलाही कास्टिंगची बॉडी हेवी मधली आहे. बाकीचे जर म्हटलं तुम्ही पार्ट याचा बॉल म्हटला किंवा क्रीम बाजूला येणारे किंवा दूध बाजूला येणारे हे जे पार्ट आहे किंवा याच्यामध्ये आतमध्ये ज्या प्लेट्स आहेत ह्या सगळ्या 304 ग्रेड मध्ये स्टील मध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही मॉडेल सजेस्ट करू शकता. ज्या त्या बजेट वाईज तुम्हाला मॉडेल मिळून जाईल. आणि कुणाला असे क्रीम सेपरेटर लागणार असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही मशीन मागू शकता. थँक्यू.